पहिला बॉल 30 रन पाहायला मिळतोय. साई आणि ऋतिक ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. JK11 संघ मैदानावरती खेळतोय. आजच्या दिवसातली 7वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. भारतीय वेळेनुसार 3:40 झालेत आणि अजून आपल्याला 4 मॅचेस कव्हर करायचे आहेत. सो वेळ वाचवणं गरजेचं आहे. मैदानावरती अजून एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या धावफलकावरती स्थिर स्थगित धावसंख्या जी मात्र धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. JK11 विपक्ष चलो शिर्डी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय चांगला. अजून एक चांगला चेंडू. बघा एक आगळी वेगळी कॅश प्राइज आहे. जर ऋतिकने चौकार मारला तर मात्र त्याला नंद्या बैल दिला जाईल आणि जर षटकार मारला, चौकार मारला तर भारत आणि षटकार मारला तर नंद्या बैल दिला जाईल ऋतिकला. आणि योगेश मसोंडे यांच्या माध्यमातून साईनाथ यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि जर मेडन ओव्हर जर खेळली साईनाथ यांनी तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज योगेश मसोंडे यांच्याकडून असेल. मात्र बॉल निघून चाललाय स्वीपर कव्हरच्या दिशेला. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला अखेर मध्ये चौकार. 4 धावा. डीजे संघर्ष पाहायला मिळाला. अखेर 5व्या चेंडूवरती तो संघर्ष तुटला आणि 4 धावांसाठी संघर्षमय चौकार आला. धावसंख्या धावफलकावरती 4 आपल्याला पाहायला मिळेल. कृष्णादा यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल साईनाथ दादांसाठी. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. फटका सुंदर पाहायला मिळतोय मिड विकेटच्या दिशेला. चेंडू मिड विकेट सीमारेषेचा वेध घेतोय. डीप मध्ये फिल्डर साहिलने 500 रुपये वाचवल्यात. 500 वाचवल्यात. मैदानावरती 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. 3 धावा कंप्लीट आहेत. 3 धावांच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहायला मिळेल, जो मात्र जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावरती. षटक क्रमांक पहिले समाप्त. टीमची टोटल 7. पुढील मॅच दत्तकृपा वॉरियर्स विपक्ष दोस्ती 11. दत्तकृपा वॉरियर्स संघाचे कॅप्टन उपस्थित आहेत. विनंती असेल दोस्ती 11 संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचं आहे. डीजे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 7 पाहायला मिळेल. 7 ऑन द बोर्ड. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती समाप्त झालं. आता षटकाला सुरुवात होणार आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आदेश बॉलिंग मार्कवरती तयार. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. आदेशच्या माध्यमातून देखील चांगल्या फटक्यांची उमेद असेल. चांगल्या फटक्यांची नितांत गरज आहे. त्या गरजेला साजेशी अशी कामगिरी कुठल्या खेळाडूच्या माध्यमातून होईल हा मोठा प्रश्न मैदानावरती उपस्थित झालाय. गोलंदाज तयार. फटका सुंदर मिड विकेटच्या दिशेला. साईनाथच्या माध्यमातून फटका चांगला आहे. सिंगल कंप्लीट झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मैदानावरती ऋतिक पाहायला मिळतोय. ऋतिकसाठी आगळी वेगळी आपण पाहू शकतो कॅश प्राइज आहे. चौकार मारला तर भारत बैल आणि षटकार मारला तर नंद्या बैल. पाहूया कुठला बैल मिळतोय आमच्या ऋतिकला. ऋतिक पण आमचा बिनजोडचा आहे. मथुर आहे आमच्या कांब्याचा. कोरडप्प्याचा बॉल. चांगला चेंडू आहे. खुदून काढायचा प्रयत्न जरूर होता. मैदानावरती आलाय डॉट. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपल्याला स्थगित पाहायला मिळते धावफलकावरती
धावा आपल्याला 8 पाहायला मिळतील. 8 ऑन बोर्ड, 8 धावा धावफलकावरती. त्यावेळेस चेंडू पंचांकडे अपील. फलंदाज चालेत बाद. फिंगर अप ओ युटी. विकेटचं पतन होत असताना पहिला फलंदाज बाद होतोय बॅटिंग करत असताना टीम चलो शिर्डी 11 कांबा संघाचा. बॅक टू दी पवेलियन. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 8. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक पर. न्यू बॅटर मैदानावरती. मैदानावरती फटका दमदार आहे. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर डाऊन द बॉल कॅच झाली. कंप्लीट. फलंदाजाची खेळी होत असताना समाप्त. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. कुणालजी खरकर यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल आदेश यांच्यासाठी. आदेशने जर विकेट हॅट्रिक कंप्लीट केली 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. उल्हासची खेळी समाप्त झाली आहे. आता मैदानावरती आपल्याला किरण पाहायला मिळतील. पाहूया किरण रन बनवू शकतील का. 5 ओव्हरची मॅच आणि या 5 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. अजयजी ठाकरे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मैदानावरती ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट सिंगल साठी टोळवलं गेलंय. मिड विकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा पुढे सरकतील आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 9. अजूनही जर विचार केला एका चेंडूचा काही शिल्लक आहे. आदेशने इम्प्रेसिव्ह कामगिरी या षटकामध्ये केली आहे. पहिल्या षटकामध्ये 7 आल्या. या षटकामध्ये 2 आल्या. 2 गडी बाद झाले. ही जमायची बाजू आहे ती मात्र JK11 संघासाठी. यावेळेस बॅटची एज फायनली घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 2 ओव्हरची समाप्ती. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळेल. थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं राहील ही विनंती असेल JK11 या संघासाठी. डीजा दादाच्या माध्यमातून पाहायला मिळते. जास्त मोठे फटके खेळत नाही मात्र सिंगल डबलचा गेम चांगला खेळतो असा खेळाडू मैदानावरती साईनाथ ठाकरे आपल्याला पाहायला मिळतील. साहिल पावशे तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. मैदानावरती तयार साईनाथ ठाकरे, साहिल पावशे. बॉलिंग मार्क वरती तयार. पहिला बॉल चांगला पाहायला मिळतो. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या स्थगित पाहायला मिळते. निलेश ठाकरे आपल्याला पाहायला मिळते लेस्टनच्या मागे. कॅप्टन कूल आहेत. शांत डोक्याने खेळणं कसं हे खऱ्या अर्थानं त्यांच्याकडून शिकावं. शांत आणि संयमी असा चेहरा. कॅप्टन कूल निलेश ठाकरे आणि निलेश शिरोसे कूल होणार आहेत. मैदानावरती चेंडू हवेमध्ये. डाऊन द बॉल. मिड ऑफचे फिल्डर असतील. मैदानावरती कॅच झाली. ड्रॉप. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा बघता बघता कंप्लीट. बघा काय कलेक्शन आहे. हे फक्त निलेश ठाकरे करू शकतात. फक्त निलेश ठाकरे करू शकतात. बघा स्मित हास्य. बघा चेहऱ्यावरती स्मित हास्य
जिभेवरती साखर आणि डोक्यावरती बर्फ, ही ओळख आहे निलेश ठाकरेंची. आणि निलेश सुरोशे यांचं क्या कहना. साखरेपेक्षा गोड ज्यांचा स्वभाव. मैदानावरती फलंदाज झालेत बाद. विकेटचं होत असताना पतन. साईनाथ यांची खेळी समाप्त. साईनाथ बॅक टू दी पवेलियन. या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक सहर्ष असं स्वागत. मैदानावरती कृष्णाजी ठाकरे यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल शुभम यांच्यासाठी. चौकाराला 500 आणि षटकाराला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. बघा, लावायचं तर असं लावायचं, समोरचा खेळाडू छक्का मारू शकेल की नाही हे बघून लावायचं. मारेल पण सांगू शकत नाही. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉलची होत असताना समाप्ती धावसंख्या स्थिर सगळी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 12 धावा, ज्या मात्र धावफलकावरती आहे. त्यांनी जीव ओतून जरी मारला तरी कुतून तरी जाणार नाही. षटकार एक साइडला जाईल, मात्र समोर मोठी धावसंख्या मोठी आपल्याला बाउंड्री पाहायला मिळते, त्यामुळे जीव लावावा लागेल. मैदानावरती क्या बात आहे, क्या बात आहे. फिल्डिंगला जवाब पाहायला मिळेल. सिंगल जी मात्र 8 दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती कंप्लीट झाल्यात. 2 धावेंच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोहोचतील 14 या आकड्यावरती. षटक क्रमांक मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र तिसरा समाप्त. टीमची टोटल धावफलकावरती 14 पाहायला मिळत आहेत. 14 धावा धावफलकावरती. जेक 11 संघ थोडासा टेन्शन मध्ये. 14 धावा धावफलकावरती ऍड झाल्या, तितके बनवतील कशा. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आणि बॉलिंग मार्क वरती बॉलर आपल्याला पाहायला मिळतील या चौथ्या षटकामध्ये. संतोषजी ठाकरे यांच्या माध्यमातून किरण भोईर यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल 3 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 14 पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती आलेली सिंगल आणि टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोचली आहे ती मात्र 15 या आकड्यावरती. युवराज आपल्याला पाहायला मिळतात या चौथ्या षटकामध्ये. आणि चौथ्या षटकामध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी मैदानावरती केली जाईल. आणि शुभमसाठी देखील सुवर्ण संधी आहे. संतोषी ठाकरे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. सिंगल झाली 8. टीमची टोटल धावफलकावरती 16 आपल्याला पाहायला मिळेल एका धावेच्या मदतीने. थोडासा बॅकफुटवरती संघ जरूर पाहायला मिळतो. मैदानावरती कमबॅक करावा लागेल चलो शिर्डी 11 खांबा संघाला. दुसरीकडे जेक 11 संघ 2 मॅचेस जिंकून या तिसऱ्या मॅच मध्ये देखील आपल्याला चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना पाहायला मिळतोय. जर ही मॅच जिंकली तर सुपर ओव्हर तर या ती मात्र शंका नाही. फटका सुंदर आहे. सिंगल कंप्लीट झाली एका धावेच्या साथीने. धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील, जाऊन पोचतील त्या मात्र 17 या आकड्यावरती. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर.
आता मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे निलेश दादा. पाहूया फायनल टच करू शकतील का. गावदेवी क्रिकेट संघ कांबा संघाला सातत्याने ज्या खेळाडूने अक्षरशः टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नाव घेण्यास भाग पाडले असा खेळाडू निलेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. कार्तिकच्याकडे झेंडू जातोय. शॉर्ट स्वीपर कव्हर मध्ये तो होता. सिंगल आड झाली. टीमची टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 18 या आकड्यावरती. 18 ऑन द बोर्ड. 18 धावा धावफलकावरती. यावेळेसचा चेंडू चांगला आहे आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. षटक क्रमांक मैदानावरती. पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं चारही इफेक्टिव्ह आणि चारही इकॉनॉमिकल आपल्याला पाहायला मिळाले. 4 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोचली आहे बघता बघता 18 या आकड्यावरती. चार ओव्हर आणि 4 ओव्हर मध्ये 18 धाबा. गोलंदाजी ट्रॅक वरती आदेश. यावेळेस फटका हवेमध्ये. डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. चेंडू पडतो नुमान्स लँड मध्ये. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जोपर्यंत फील्ड करण्यात येईल घेतलेल्या या 2 धावा. 2 धावेच्या साथीने धावफलकावरती धावा 20 पाहायला मिळतील. 20 ऑन द बोर्ड. 20 धावा धावफलकावर. षटक क्रमांक मैदानावरती. शेवटचं अखेरचं निर्वाणीचं स्लॉग ओव्हरचं डेथ ओव्हरचं अनामारीचं षटक मार्गस्थ आहे. आदेश आपल्याला पाहायला मिळतील शेवटच्या षटकामध्ये. बॉलिंग मार्क वरती तयार. फुलटॉस बॉल. फटका सुंदर. डीप मध्ये फिल्डर जरूर असतील. एका टप्प्यावरती चेंडू सीमा पलीकडे जात होता मात्र फिल्डिंगला जबाब आहे. सेफ आहे आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. साहिलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची फिल्डिंग राहील याती मात्र शंका नव्हती आणि धावा वाचवल्या गेल्यात. खूप मोठा पल्ला. वाईडिश लॉंग ऑन काउस कॉर्नर क्षेत्रामधून मिड विकेट मध्ये आले. त्यानंतर चांगल्या प्रकारची फिल्डिंग आणि त्याला साथ देखील आपल्याला पाहायला मिळाली दुसऱ्या फिल्डरची. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या आणि गोलंदाज तयार. फटका सुंदर. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला डीप मध्ये फिल्डर जरूर आहेत मैदानावरती. सूर्य डोळ्यावरती आला असेल मे बी कारण अगदी सेफ पोझिशन वरती होते. शेवटच्या क्षणापर्यंत मुवमेंट फार चांगली पाहायला मिळाली आणि ऍट द एंड मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय इथे झालेली मिस्टेक आणि 2 धाब्यांची मोहर. टीमची टोटल धावफलकावर जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती. या षटकामध्ये डेफिनेटली थोडंसं कमबॅक झालंय कारण निलेश मैदानावरती आहेत आणि निलेश तो मुमकिन आहे. फटका फसलाय. पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर जरूर असतील. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न मैदानावरती. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न असणार आहे. 3 धाब्यांचा प्रयत्न पहिले केला मात्र त्यानंतर 2 धाब्यांवरती समाधान मानावं लागतोय. 2 धाब्यांच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचतील 26 या आकड्यावरती. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडूंचा खेळ झालाय. प्रत्येक बॉल वरती 2 धाबा आल्यात. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय डॉट बॉल आलाय. 1 रन माफ करा 1 धाव जी मात्र धावफलकावरती 8 आणि एका धावेच्या साथीने धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळतील जाऊन पोहोचतील बघता बघता 27 या आकड्यावरती. शेवटचा बॉल आणि पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाईल. फटका सुंदर आहे. लॉंग ऑफच्या दिशेला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला जाईल. आदेश आहेत. आदेशच्या माध्यमातून मिसफिल्ड आणि तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा देखील कंप्लीट. चौथ्या धावेचा प्रयत्न देखील मैदानावरती केला जाईल आणि अशा रीतीने आपण पाहू शकतो फलंदाज मैदानावरती होतील बाद. 3 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल 30-31 धाव्यांचं लक्ष मैदानावरती जॅक 11 या संघासाठी. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल दत्तकृपा वॉरियर्स आणि दोस्ती 11. चला दोन्ही संघांचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करायचं.
चला चेंडू सुपूर्त करायचंय पंचांकडे किंवा आमच्याकडे द्या. विशाल बॉल टॉस केला जाणार आहे. दोस्ती 11 त्यांचे विपक्ष श्री दत्तकृपा वॉरियर्स असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. विनंती असेल दोन्ही टीमच्या कॅप्टनने त्वरित रिपोर्टिंग करायचं. दीपक दादा म्हारसे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस जो मात्र करणार आहोत. दोस्ती 11 टीम आपल्या कॅप्टनला त्वरित पाठवायचं. दोस्ती 11 चा एक प्लेअर नाहीये आणि श्री दत्तकृपा वॉरियर्सचे 12 प्लेयर्स आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसातील 8वा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दोस्ती 11 दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय श्री दत्तकृपा वॉरियर्स असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. दोस्ती 11 टीमच्या माध्यमातून कॉल केला जातोय. हेड असं कॉल आहे आणि टेल पडलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. चौथ्यांदा टॉस जो मात्र जिंकलेला आहे दादा. आज जर पाहायला गेलं तर आज आणि काल टॉस देखील जिंकतात, मॅच देखील जिंकतात आणि त्यासोबत प्रत्येक खेळाडू इथे आलेल्या प्रेक्षकांचं मन देखील जिंकतोय. टॉस जिंकल्यावरती डिसिजन सांगायचं. फिल्डिंग अगदी पहिल्यापासून जी स्ट्रॅटेजी आपल्याला पाहायला मिळते ती स्ट्रॅटेजी या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय. फिल्डिंग करणार आहात. काय म्हणाल खेळाडूंबद्दल, काय प्रोत्साहन त्यांना द्याल? प्रोत्साहन द्यायचं 11च्या 11 खेळाडू चांगले प्रदर्शन करतात आणि बॉलर आमचे चारीचे चारी चांगले चांगले टाकतात. मॅच साठी शुभेच्छा असतील. नाणेफेकीचं कौल कंप्लीट होतोय. श्री दत्तकृपा वॉरियर्स या टीमने नाणेफेकीचं कौल जिंकलंय. फिल्डिंग चूज केली, इन्व्हाइट केलंय बॅटिंग साठी दोस्ती 11 या संघाला. बॅकफुटवरती आले, फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय डीप मध्ये. एक धाव झाली. कंप्लीट सिंगल वरती समाधान मानावं लागतंय. बॉलिंग मार्क वरती उल्हास आपल्याला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकतो धावसंख्या धाव फलकावरती 4 पाहायला मिळतीये. चांगला फटका. बॉल चालला सीमेच्या पलीकडे. नो +4 टोटल. नशिबाचा पंजा.
उचली आहे 10 या आकड्यावरती 31 धावेंचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आहे, त्यापैकी 10 धावा धावफलकावरती आहेत. चांगली अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळतीये, केली जाते आदेशच्या माध्यमातून. लो फुल टॉस चेंडू होता, फिल्डर आहे त्यांच्या माध्यमातून होतीये चूक. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, वाडीश लॉंग ऑनला क्लिअर करत फलंदाजच्या माध्यमातून आलाय हा दणदणीत चौकार. चौकार जो मात्र आपल्याला पाहायला मिळतो आणि चौकाराच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल जाऊन पोहोचली आहे 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकाची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 15 पाहायला मिळते. 24 चेंडूंमध्ये 16 धावेंची गरज. सोपा आणि मापक असं आव्हान पाहायला मिळतोय. चलो शिर्डी 11च्या माध्यमातून सातत्याने जर पाहायला गेलं तर सहकार्य आपल्याला पाहायला मिळालं. आजच्या दिवसामध्ये 2 मॅचेस एक्स्ट्रा कव्हर करायचे, त्यासाठी जर पाहायला गेलं तर थोडासा अवधी आपल्याला कमी पाहायला मिळत होता. चलो शिर्डी 11च्या माध्यमातून त्याची देखील मदत केली जाते. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफ रिझन मधून सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. गोलंदाज तयार आहे. पुनश्च एकदा आपण पाहतोय मोठा फटका मारायचा प्रयत्न, फटका अप्रतिम पाहायला मिळतोय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये, फिल्डर येत आहेत, उचलतील फेकतील, तोपर्यंत एकाच जागेवरती समाधान मानावं लागतंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 20 या आकड्यावरती. यानंतर होणारी मॅच दत्तकृपा वॉरियर्स त्यांचे विपक्ष दोस्ती 11. त्यानंतर पुन्हा एकदा आपण एक एक्स्ट्रा मॅच खेळणार आहोत. SPK सुपर किंग्स विपक्ष JB ब्लास्टर असे 2 संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. फिल्डरच्या माध्यमातून चूक, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, चौकार येतोय फलंदाजच्या बॅट मधून. चोवीस धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता, बॅकफुटला आले, त्यानंतर रूम क्रिएट करायचा प्रयत्न होता. फिल्डिंग चांगली झाली इनफिल्ड मध्ये आपण पाहतोय. सायनाथ यांच्या माध्यमातून आपल्याला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली आहे. 25 धावा धावफलकावरती आहेत. फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. चेस ची मात्र थोडीशी मोठी होती. बॉल चाललाय लॉंग ऑफला, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती. अजूनही जर पाहायला गेलं तर 5 धावेंची गरज आहे. षटक क्रमांक मार्गस्थ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय, जो मात्र दुसरा असेल. 1+1 टोटल 2 धावा टीमच्या अकाउंट मध्ये ऍड होतील आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 28 या आकड्यावरती. 3 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांची समाप्ती होती. धावसंख्या धावफलकावरती 28 पाहायला मिळते. अजूनही 3 धावेंची गरज आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडूंमध्ये फक्त 3 धावेंची गरज आहे. विनंती असेल भागेश ऋषी भागेश, आपण जशी मॅच कंप्लीट होईल थोडस स्पीडअप करायचंय, कारण उद्या आपल्याला 11 मॅचेस कव्हर करायचे. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता, एक धाव झाली कंप्लीट. सिंगल वरती समाधान मानावं लागतंय.
असं वाटलं होतं सायनाथ दादांना ओव्हर मिळेल, परंतु बॅटिंग मन भरून केली आणि अशी केली की पुन्हा विचारणार पण नाहीत की मला बॅटिंग द्या. खरं सांगायचं झालं तर एक दिलखुलास व्यक्तिमत्व आपण पाहतो सायनाथ, ज्याच्या माध्यमातून आपण नेहमी पाहतो स्मित असे चेहऱ्यावरती असो. चांगला फटका पाहायला मिळतोय, प्रॉपर बॅट स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, एका टप्प्यावरती मॅच कंप्लीट होतीये. मॅच जिंकलेली आपल्याला पाहायला मिळेल JEK11 या संघाने. मॅचचा मॅन ऑफ द मॅच समीर असेल, ज्याच्या माध्यमातून अप्रतिम अशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. विनंती आहे श्री दत्तकृपा वॉरियर्स, आपण त्वरित फिल्डिंग लावून घ्यायची आहे, थोडंसं सहकार्य करायचं. प्रवीण दादा विनंती असेल थोडंसं सहकार्य करा. एक असा संघ जो आतापर्यंत अनबीटन आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या संघाच्या माध्यमातून आज मात्र